नमस्कार मित्रांनो, XV500 आलेलं आहे आपल्याकडे. तुम्ही बघू शकता रिअर सस्पेन्शन आपण खोललेलं आहे. बघू शकता खोललेलं आहे, पूर्ण आर्म एक खोललेलं आहे. सगळे इथे आर्म एक बसतोय, इथून इथे एक आर्म बसतोय, इथून खाली एक बसतोय. 3 आर्म आहेत. हे बघू शकता खोललेले आहेत आपण. तर गाडीचा विषय काय होता, गाडीचं टायर विअर होत होतं. तर टायर कशामुळे विअर होत होतं हे बघू शकता तुम्ही. बुशिंगची काय कंडिशन आहे, पूर्ण बुशिंग गेलेलं आहेत. हे बघ, बुशिंग पूर्ण गाळा पडला. त्यामुळे विषय काय होता, टायर आत बाहेर मारून ना टायर पूर्ण संपले होय. मी दाखवतो तुम्हाला टायरची कंडिशन. पण ते दोन्ही साईडचे पण मी काढलेले आहेत पूर्ण. हे बघू शकता, ते पूर्ण महिंद्राचंच आणलेलं आहे. हे प्रेस करून घेतलेलं आहे पूर्ण. हे प्रेसिंग केलेलं आहे. मी इथं पण बघू शकता, जो महिंद्राचा लोगो येतो, असा लोगो येतो. पूर्ण बुशिंगवर लोगो येते. तर मी टायर विअर झालं दाखवतात. हे तुम्ही टायरची कंडिशन बघू शकता, काय कंडिशन झाली आहे टायरची. तर अशा कंडिशनमुळं ना आपण बुशिंग चेंज केलेले आहेत. पूर्ण टायर संपलेत, दोन्ही साईडचे पण टायरची अशीच अवस्था आहे. त्यामुळं आपण बुशिंग चेंज करून घेतो आहे. आणि याच्यानंतर आपण पुढचं फ्रंट सस्पेन्शन पण चेक करणार आहे. आणि जेवढं गेलं आहे तेवढं चेंज करणार आहे.